नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मी तुमचा होस्ट दीपेश शेलर। आज आपण खूप दिवसातून ब्लॉग बनवतो आहे। तुम्ही याच्या अगोदर पाहिला असेल तर आपण दिंडीगडचा ब्लॉग बनवला होता भिवंडीमध्ये। आज आपण शीतकडा वॉटरफॉलला आलेलो आहेत, कसारा साईड। कसाऱ्यावरून शीतकडा इकडे यायला 52 किलोमीटरनी 4 व्हीलरने यावं लागतं। रात्री आम्ही माझ्या मागच्या साईडला पाहता तुम्ही मॅक्स आहे, मॅक्समध्ये बसून आलो। आता इथं या मागच्या साईडला घर एक छोटासा, तिथे स्टे केलं। तिथून आत्ता सकाळी 7 वाजलेत, उठलो आहे, फ्रेश वगैरे झालं सर्वजण। बाकीची मंडळी फ्रेश होते, आणखीन ते नाश्ता वगैरे केलं। नाही इथून आता निघतो आम्ही शीतकडा वॉटरफॉलच्या इथे। इथून आता 2 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, 4 व्हीलरने जाऊया। त्यानंतर 10 ते 15 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे, ते करूया। शीतकडा वॉटरफॉलला आपण आज रॅपलिंग करणार आहेत, स्पेशली त्याच्यासाठी आलेले आहेत आपण आज रॅपलिंग करण्यासाठी। आणि तुम्हाला आता आपला ग्रुप आहे पूर्ण, त्यांना पण भेटत कि 2 रोप से रोटेशनली एक साइड से वहाँ से क्लाइंट्स आएंगे, एक साइड से यहाँ पर। नीचे उतरने के बाद कोई भी जो जिस पर्टिकुलर एरिया पे पानी वाटरफॉल गिर रहा है वहाँ पर कोई स्विम नहीं करेगा, कोई जाएगा नहीं। पानी का फोर्स ज़्यादा रहता है एंड वो डीप भी है 15 से 20 फुट। तो ऐसे में इंसान ऊपर नहीं आएगा, नीचे ही जाएगा। फिर ना ट्रैक लीडर आगे बचाएंगे आपको, ना टेक्निकल। दूसरी बात, एजेस पे स्लिपरी ज़्यादा होगा, एल्गे होंगे सब पे, पत्थर पे। तो एक एक स्टेप्स वहाँ पर रॉक्स पे, क्योंकि वहाँ पर आप अगर गिरोगे ना तो नीचे सैंड नहीं होगा, पत्थर होगी और पत्थर आपको जोर से लगेगी। तो कुछ छोटी छोटी चीज़ें जो कभी कभी स्मार्टनेस में, ओवर स्मार्टनेस में हो जाती है हमसे, तो उसको फिर लगती है हमको, चुपती है बाद में। तो ना हो, ध्यान से जाना है, ध्यान से आना है। अपने साथ अपने सारे टीममेट्स का ध्यान रखना है। आप लोग का ध्यान रखने के लिए हम दो है। फोटो करो, फोटो लो, वीडियो लो। नीचे एक मस्त रॉक है, उस पर आप खड़े होकर फोटो वीडियो कर सकते हो, ले सकते हो। एंड आते वक्त वैली क्रॉसिंग होगा, तो कभी इतना पानी होगा, कभी इतना पानी होगा। तो वो थोड़ा सा थ्रिलिंग मज़ा आएगा आपको। लेकिन उसके बाद जैसे आपको ट्रैक लगेगा, स्टार्ट होगा, तो वो ट्रैक पे कोशिश करना कि ज़्यादा आप ना रुको। 5 से 10 मिनट ब्रेक ले लेके ट्रैक करो। लेंदी है थोड़ा सा, 40 से 50 मिनट अगर आप कंटिन्यू चल रहे हो तो कवर हो जाएगा, वरना 1 घंटा आपके स्पीड पे कि कितना जल्दी आप ट्रैक खत्म कर रहे हो। एक्टिविटी छोटा ही है, एक्टिविटी हो जाएगा जल्दी 10, 15, 20 मिनट में। बट उसके बाद मेन है कि अपने को ट्रैक करके सेफली घर पे आना यहाँ पर, फिर यहाँ से लंच करके सीधा। एंड यहाँ पर कितने फर्स्ट रैपलर्स है जिन्होंने रैपलिंग नहीं किया आज तक? भरपूर मोठी क्वांटिटी आहे, लय मोठी क्वांटिटी आहे। नहीं की बात नहीं है, सेफ्टी आपके 100% है। जो भी रोप होते हैं ना, वो रोप सर्टिफाइड होते हैं एंड पर रोप 2000+ टन का वेट होल्ड आउट करता है, ठीक है। तो यहाँ से हम अपना ट्रैक स्टार्ट करेंगे। मैं आगे रहूँगा, मेरे आगे कोई नहीं जाएगा, ये सर पीछे रहेंगे, इनके पीछे कोई नहीं रहेगा, ठीक है। कुछ भी डाउट रहेगा ड्यूरिंग ट्रैक, हम दोनों से कंसल्ट करना है। कुछ भी करने से पहले, कुछ एक्स्ट्रा करने से पहले एक बार हमसे पूछ लेना, ठीक है। तो फिर काफ़ी मजा आएगा। एक ग्रुप फोटो लेते और निकलते। आ जाओ, थोड़ा क्लोज आ जाओ। मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं क्रिशनी कशी माहिती दिली पूर्ण ट्रेकमध्ये काय करायला पाहिजे, कशी सेफ्टी घेतली पाहिजे, हेल्मेट वगैरे वापरले पाहिजेत। त्या सेफ्टीने आपण सर्व असंच सेफली जाऊया आणि सेफली इथे येऊया। आपल्या मागे एवढा ग्रुप आहे, 20 जण आहेत संपूर्ण। किती आहेत आपण टोटल क्रिश? 22 जण आहेत। सर्व सेफली जाऊया आणि सेफली येऊया। हिप हिप आपण गाडीमध्ये इथपर्यंत आलो। आता इथून वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, मिनिमम 10 ते 15 मिनटं लागते इथून जायला शीतकडा वॉटरफॉलच्या इथे। पुढे आपली टीम चाललेली आहे, आपण मागे आहेत त्यांच्या। पुढे जाऊया, हे कदम आहेत, हे गाईड करतात।
सर्वांना. एक पुढे गेलेत क्रिश म्हणून, दोघे जण गाईड आहेत. वॉकिंग डिस्टन्समध्ये असंच चालत राहूया. सगळे ग्रुपमध्ये चालत आहेत लाईनमध्ये. माझ्या मागच्या साईडला पाहू शकता जे लाईनीत चालले सर्वजण. अशी जी युनिटी लागते ट्रॅकिंगला होताना केव्हाही. नाहीतर ग्रुप असे वेगवेगळे गेले तर टेक्निकल टीम्स असतात, इव्हेंट ऑर्गनायझर असतात, त्यांना काही प्रॉब्लेम होतात. मग एक इकडे गेला एक तिकडे, मग ते भेटत नाही कोणी जागेवर. त्यासाठी केव्हा ट्रेकिंगला वगैरे जात असत ग्रुप लिडरच्या सोबतच राहतं. नाहीतर अन्यथा काही इश्यू होतात. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता आपण शितकडा वॉटरफॉलच्या पॉईंटजवळ आलेलो आहेत. आणि पाण्याचा तर आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. इकडनं तुम्ही दाखवतो. हे पहा, आपण इथून असं खाली जाऊया. हा व्ह्यू वाटतो इथनं बघा. आता आपल्याला कृष्णी माहिती दिल्याप्रमाणे आता हार्नेस वगैरे घालायचं आहे. इथनं आता सेटअप लावायला सुरुवात केली आहे. त्या साईडला रोप वगैरे किंवा हार्नेस, हेल्मेट, हँड ग्लोव्ज ते सर्व घालून आपण रॅपलिंग करणार आहे. 350 ते 400 फूट रॅपलिंग आहे, ते करणार आहेत आपण. नंबरवर एक एकेला पाठवणार. तिकडे आता हार्नेस द्यायला सुरुवात केली कृष्णाने. हा आपला भाई पडला पाण्यात, जोरात पडला. तुम्ही आता माझ्यासमोर पाहू शकता सेटअप लावलेला आहे पूर्ण. आता फर्स्ट पार्टिसिपेट चालला आहे आता खाली. त्याचा सेटअप लावायला घेतला पूर्ण. कॅरेबिनर वगैरे सर्व एक लावायला घेतलेत, बिले वगैरे. आता तो 350 फूट खाली जाणार आहे. आपल्या या मित्रानंतर आपला लगेच नंबर लागलाय. आता आपण मग उतरूया खाली. तुम्ही काही ड्रोन शॉट पहा, किती खोल आहे ते पाहू शकता तुम्ही.
तुम्ही आता पाहिलंच असेल, आपण रॅपलिंग करून खाली उतरलो आहे. मागच्या साईडला वॉटरफॉल पाहता तो चितकडा वॉटरफॉल आहे. तर इथूनच आता आपण 350 फूट रॅपलिंग केली आहे खाली. तुम्हाला ती व्हिडिओ पाहायलाच भेटेल. हा एक ड्रोन शॉट आहे, ड्रोन शॉट पण घेतलेला आपण एकदम मस्त. पुढे आता ग्रुप निघाला आहे, सर्वांचं झालेलं आहे इव्हेंट करून. पुढे आता सीन्स आहेत, पुढे आणखीन काही हाय थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे ते पण बघायचं आपल्याला, ते पण बघूया. पाण्यामधून जायचं आहे काही, पूर्ण आता थ्रिलच करत चालले आहेत. बघा कसे चढत आहेत सर्वजण इकडनं तिकडे. मागच्या साईडला दिसत असेल तुम्हाला. सगळे वॉटर क्रॉसिंग करताना मित्रांनो, आपला चितकडा वॉटरफॉलची रॅपलिंग आणि ट्रेकिंग झालेली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी आणखी नवीन असेच व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी. आता याच्यानंतर आपला लवकरच व्हॅली क्रॉसिंगचा एक इव्हेंट आहे, तो करणार आहोत आपण. आणि तुम्हाला या चितकडा वॉटरफॉल बद्दल काय वाटलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण काय आणखीन अपडेट केलं पाहिजे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी आणखीन नवीन अपडेट करत राहील व्हिडिओमध्ये. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन आणखी व्हिडिओ आणत राहील. चला मग आता मी तुमची इथेच रजा घेतो. बाय.